नमस्कार. आज आपण संक्रांत संबंधी माहिती बघणार आहे. संक्रांत ही कशावर आली, किती ते किती पुण्यकाल आहे, संक्रांतीसाठी स्त्रियांनी काय काय दान करायचं या संबंधी तुम्हाला आता माहिती मी थोडक्यात पंचांगमध्ये बघून सांगणार आहे. तर संक्रांतीचा जो पर्व काल आहे तो स्त्रियांनी त्यावेळी काय दान करायचं, पर्व काळामध्ये काय दान करायचं ते दाते पंचांगनुसार त्यात सगळी माहिती दिलेली आहे. तर नवीन भांड आपण दान करू शकतो, गाईला ग्रास म्हणजे गवत वगैरे घालू शकतो, अन्नदान, नंतर तीळ पात्र दान म्हणजे एका पात्रामध्ये तीळ घेऊन आपण ते दान करू शकतो, गुळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र आणि घोडा इत्यादी आपण संक्रांतीच्या काळामध्ये दान करू शकतो. आता संकल्प काय करायचा असतो दान करताना, तर संकल्प मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. देशकाल कथन करून मम आत्मना सकल पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम श्री सवितृ पितृद्वारा सकल पापक्षय पूर्वकम स्थिरम सौभाग्यम कुलाभिवृद्धिम धनधान्य समृद्धिम दीर्घायु महेश्वर्य मंगलाभ्युद्य सुख संपदादि कल, कल्पोपफलम सिद्धये अस्मिन मकर संक्रमणम पुण्यकाल ब्राह्मणम. म्हणजे ब्राह्मणाला दान करताना हे सगळं म्हणून द्यायचं, एवढं काही शक्य नाही, पण तुम्ही जरी ऐकलं हे तरी त्याचं तुम्हाला पुण्य मिळेल. ब्राह्मणाला अमुक दान म्हणजे दान देणार आहे त्या तिथं शब्द तो टाकायचा, अमुक दान करीशे असा संकल्प करून दान वस्तूचे ब्राह्मणाला पूजन करून दान द्यायचं आहे आणि दक्षिणा द्यायची आहे. आता दरवर्षी मकर संक्रांती संदर्भात ही संक्रांत अशुभ आहे अशा वेगवेगळ्या अफवा उठवल्या जातात. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जातात, त्या लोकांनी घाबरायचं काय कारण नाहीये. मकर संक्रांत ही काय वाईट गोष्ट नसते, याला काय कुठला शास्त्र आधार नाहीये, म्हणजे वाईट आहे असं काही नाहीये. मकर संक्रांती शुभ असते. फक्त त्यावेळी काही गोष्टी आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत, त्या आपण दान केल्यानंतर त्याचं आपल्याला पुण्य मिळतं आणि आपल्या ज्या पापांचा क्षय होतो. म्हणजे जी आपली पाप काय मागच्या जन्मी झाली असती, ज्या जन्मी आपल्या हातून पाप काय घडलं असेल तर त्याचा तो क्षय करण्यासाठी हे दान सांगितलेलं आहे. त्यामुळे दान करणं फार महत्वाचं आहे. आता संक्रांतीचा पुण्यकाल कुठला आहे तो आपण बघणार आहे. 14 जानेवारी 2026 बुधवारी दुपारी 3 वाजून 6 पासून सूर्यास्तापर्यंत हा पुण्यकाल आहे. तर या दिवशी काय काय करायचं आहे, तर आंघोळ करताना सुद्धा तिल मिश्रित उदकानं स्नान करायचं, म्हणजे पाण्यात तीळ टाकून स्नान करायचं. तिळाचं उठणं, जसं आपण दिवाळीला उठणं लावतो तसं तिळाचं उठणं लावायचं आहे. त्यानंतर तिल होम म्हणजे तिळाचा हवन होम, तिल तर्पण म्हणजे तिळाचं दान, पाणी सोडतो जे आपण पितरांना तर्पण करतो त्याला तर्पण म्हटलं जातं. हातावर पाणी घेऊन अंगठ्याने किंवा तळहाताने सोडणे याला तर्पण म्हटलं. तिल भक्षण, तिळाचं भक्षण करा म्हणून तिळाचे लाडू तिळगुळ जे आपण खातो त्याचं कारण ते तिल दान आणि तिळाचं दान करायचं. 6 प्रकारचं दान केल्यानं सर्व पापांचा क्षय होतो. तर ह्या दिवशी काय हे सगळ्या प्रकारचं दान केलं तर तुमची जी काय सगळं पापे आहेत त्याचा क्षय होतो, हे शास्त्रात सांगितलेलं आहे. शके 1947 पौष कृष्ण एकादशी बुधवार 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजून 6 3-6 वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. मकर संक्रांत केव्हा होते, जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यावेळी मकर संक्रांत सुरुवात होते. त्यानंतर बालव कर्णावर हा संक्रमण होत आहे सूर्याचं. त्यानंतर वाहनाचा प्रकार, आता मकर संक्रांती कुठल्या वाहनावर आले बऱ्याच जणांना माहिती पाहिजे असते की मकर संक्रांत कशी आले कुठल्या वाहनावर आहे. तर वाहन वाघ आहे तिचं, उपवाहन घोडा आहे, पिवळं वस्त्र परिधान केलेले आहे, हातात गदा घेतलेली असून केशराचा टिळा लावलेला आहे, वयाने कुमारी असून बसलेली आहे, वासाकरिता जाई घेतलेली असून पायस भक्षण करत आहे, सर्प जाती असून भूषणार्थ मोती धारण केलेला आहे, वार नाव व नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त 30 आहेत, पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीच्या पर्व काळात काय काय गोष्टी करू नये संक्रांतीच्या पर्व काळात त्या इथं सांगितलेल्या आहेत. दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हैशीची धार काढणे, कामविषयी सेवन ही ही कामे करू नयेत. म्हणजे संक्रांतीच्या काळात ही कामं करायची नाही. एकादशीला चालतो. अशा पद्धतीने ही संक्रांतीची माहिती सांगितलेली आहे.
तर तुम्हाला माहिती कशी वाटली ही तुम्ही मला चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा किंवा लाईक करून तुम्ही कळू शकता. मी ज्योतिषाचार्य संदीप दामणसकर गेले 25 वर्षे ज्योतिष मार्गदर्शन करून बऱ्याच जणांना त्यांच्या वेगवेगळ्या अडचणीतून बाहेर काढलेलं आहे. तुमच्यापैकी काही लोकांना अडचणी असतील, तक्रार असतील, काही प्रॉब्लेम असतील, काही संकट असतील, धंद्यामध्ये लॉस झाला असेल, शिक्षणात अडचण असेल, मुलांची शिक्षणाची साईड कुठली घ्यायची, या संबंधी जर माहिती हवी असेल किंवा ग्रह नक्षत्र या संबंधी काय माहिती असेल, पाप ग्रह असतील त्यांचं काय निवारण करायचं असेल, काही शांत्या करायचं असतील, काही तुम्हाला रत्न धारण करायचं असेल, रुद्राक्ष धारण करायचं असेल, त्या सगळ्याची माहिती आपल्याकडनं तुम्हाला देण्यात येईल. त्यासाठी खाली दिलेल्या माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन.